परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। या सर्व विषयावर अधिक चर्चा करूयात। आपल्या सोबत आहेत संरक्षण तज्ञ सतीश ढगे सर। सतीश सर, पुन्हा एकदा लोकशाही मराठीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे ती म्हणजे पाकिस्तानने काल भारताची वायू हद्द ओलांडली आहे। काय सविस्तर खरं तर माहिती आहे, कारण सोफिया कुरेशी यांचं म्हणणं आहे की 300 ते 400 ड्रोन हल्ले करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केलाय। पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत। सतीश सर, मला तुमचा आवाज पोहोचत नाहीये। तुमचा आवाज येत नाहीये मला। सतीश सर, मी पुन्हा एकदा विचारते, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आता पोहोचतोय। बरं, परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। महत्त्वाची माहिती यावेळेला देण्यात आलेली आहे। संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर या पत्रकार परिषदेकडे होतं। काय महत्त्वाची माहिती मिळेल यासाठी पाकिस्तानने काल भारताची वायू हद्द ओलांडली आहे। 300 ते 400 ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला आहे। सतीश सर, नक्कीच मिलिटरी ऑपरेशन किंवा कालच्या ज्या घटना घडल्या त्याच्याविषयीची काही महत्त्वाची माहिती या प्रेस ब्रीफिंगच्या माध्यमातून अधिकृत माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि त्याच्यानुसार 36 वेगवेगळ्या ठिकाणी 300 ते 400 ड्रोन्सचं जे आहे एअर स्पेस व्हायोलेशन पाकिस्तानकडून जे आहे भारतात झालेलं आहे। पहिला मुद्दा इथेच आपण डिस्कस करू की हेच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा होते, जे म्हणत होते पहिल्याच दिवशी की आम्हाला युद्ध वाढवायचं नाही आणि जर भारतानं हे पुढे जर वाढवलं नाही तर आम्ही सुद्धा हे युद्ध पुढे वाढवणार नाही। सुरुवात नेहमी पाकिस्तानच करतो आणि पुन्हा या ठिकाणी सुद्धा एअर स्पेस व्हायोलेशन करण्याचं काम हे पाकिस्ताननं केलेलं आहे। एक नाही, दोन नाही, 300 ते 400 ड्रोन्स हे भारतामध्ये धाडण्याचं काम केलेलं आहे। एवढंच नाही तर ह्या ड्रोन्सची सगळी कारवाई करताना त्यातले काही ड्रोन्स जे अनसक्सेसफुल झाले आणि परत त्यांच्या आकाकडे वापस त्या ठिकाणी जाताना या सगळ्या कारवाईमध्ये त्यांनी त्यांची एअर स्पेस, पाकिस्तानची एअर स्पेस ती बंद केली नाही। म्हणजेच तिथे असणारे जे कमर्शियल एअर स्पेस आहे किंवा आसपास जाणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनॅशनल एअरलाईन्सची जी विमान आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर खतरा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। कारण भारतानं जर आपली एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्हेट केली तर त्या एअर डिफेन्स सिस्टम मध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानचे एअर प्रोजेक्टाईल आपण उद्ध्वस्त करणार आहोत, त्याचप्रमाणे बाकीच्या आसपासच्या जे विमानं असणार आहेत, कमर्शियल एअरलाईन्स असणार आहेत, त्यांना सुद्धा आणि त्यामध्ये असणाऱ्या सामान्य नागरिकांना, पॅसेंजर्सला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये असं सांगण्यात आलं की या ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून काही स्पेसिफिक मिलिटरी टार्गेट्स त्यांनी त्या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न केला। भटिंडा मिलिटरी स्टेशन त्याला सुद्धा हिट करण्याचा प्रयत्न केला। तिसरी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये अगोदरचे काही जे ड्रोन पाठवले होते ते एक प्रकारे जे आहे विदाऊट वेपन्स, म्हणजे फक्त यासाठी ते वेपन भारताच्या हद्दीमध्ये पाठवले होते की ज्याच्या माध्यमातून प्रोबिंग व्हावी, ज्याच्या माध्यमातून आपली जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याचा एंट्री आणि एक्झिट पॉइंट कुठे आहे हे त्यांना माहित व्हावं। आणि पाकिस्तानच्या एअरफोर्सला या प्रकारची माहिती मिळाली की त्याच्या आधारावर मग पुढचा लॉट जो ड्रोनचा पाठवायचा आहे तो लेटेस्ट वाला आणि वेपन्सच्या सहित पाठवायचा, अशा प्रकारचा त्यांचा डाव होता। पण सुरुवातीला आलेले जे ड्रोन्स होते ते पण आपल्या मिसाईल डिफेन्स सिस्टमनं किंवा एअर डिफेन्स सिस्टमनं नाकाम केले आणि त्याच्यानंतर आलेला जो लॉट होता तो सुद्धा वेगळ्या आपल्या एअर डिफेन्स सिस्टमनं जो आहे तो नाकाम त्या ठिकाणी केला। म्हणजे पाकिस्तान जो आहे फक्त बोलण्यासाठी सांगतोय की आम्हाला युद्ध त्या ठिकाणी करायचंय, पण त्याचा शातीर दिमाग जो आहे हा अशा प्रकारे तो त्या ठिकाणी वापरतोय। पण त्याच्या पुढे एक स्टेप आपण आहोत आणि म्हणूनच आपली एअर डिफेन्स सिस्टम या दोन्ही प्रकारच्या खतऱ्यांमधून जे आहे सुखरूप त्या ठिकाणी बाहेर निघाली। म्हणजे प्रोबिंगचा प्रयत्न हा पाकिस्तानकडून त्या ठिकाणी करण्यात आला। यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट सांगण्यात आली की तुर्किश ड्रोन, तुर्कीने दिलेले लेटेस्ट ड्रोन, आर्म्ड ड्रोन म्हणजे वेपन्स असणारे ड्रोन जे आहे, ऍसिस गार्ड नावाची जी कंपनी आहे त्यांच्याद्वारे तयार केलेले आर्म्ड ड्रोन्स हे सुद्धा यामध्ये होते, अशा प्रकारची अधिकृत माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिली। मुळातच कशा प्रकारे एअर स्पेस व्हायोलेशन होतं, कशा प्रकारे 300 ते 400 ड्रोन हे पाकिस्ताननं आपल्या हद्दीमध्ये धाडलेले आहेत, कशा प्रकारे जे आहे सामान्य लोक जे कमर्शियल एअर स्पेसने त्या ठिकाणी जात आहेत त्यांना सुद्धा धोका हा पाकिस्ताननं निर्माण केलेला आहे। कारण त्यांनी एअर स्पेस, त्यांची जी एअर स्पेस होती ती पर्पजफुली त्या ठिकाणी बंद केली नाही। कशा प्रकारे भारतामध्ये मिलिटरी टार्गेट्सला, मुख्यतः भटिंडा मिलिटरी स्टेशनला त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कशा प्रकारे तुर्की सारखा राष्ट्र त्याच्याकडे असणारे जे लेटेस्ट वेपन्स आहेत, मुख्यतः जे अत्याधुनिक ड्रोन्स आहेत, त्या ड्रोन्सची मदत पाकिस्तानला करतोय, या सगळ्या गोष्टी आजच्या पत्रकार परिषदेमधून आपल्या समोर त्या ठिकाणी आलेल्या आहेत। निश्चित, खूप खूप धन्यवाद सतीश सर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या सविस्तर चर्चेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।